विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग. आपण बघत आहोत मॅट्रिसेस लेक्चर नंबर 5. बघा पुढचं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर 19. इफ ए इक्वल टू मॅट्रिक्स दिला आहे 2 2 2 2. पहिला कॉलम 2 2, दुसरा कॉलम 2 2. बी मॅट्रिक्स दिला आहे 2 4 3 5. अँड सी दिला आहे सी मॅट्रिक्स 4 2 5 3. Then show that AB equal to AC. एप्रिल 2013. यावर्षी हे एक्झाम्पल विचारलं गेलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं दिली आहे 3 मॅट्रिक्स आणि विचारलं आपल्याला त्यांनी शो दॅट ए बी इक्वल टू ए सी. जे पण दिलं असेल ते घेणार मी. मॅट्रिक्स ए दिला आहे तो घेतला, मॅट्रिक्स बी दिला आहे तो घेणार, आणि मॅट्रिक्स सी दिला आहे तो पण घेणार. जे मॅट्रिक्स दिले आहे ते आपण घेतले. आता आपल्याला दिलं आहे त्यांनी शो दॅट ए बी इक्वल टू ए सी. तर आधी काढेल मी LHS ए बी. ठीक आहे. मग एचा मॅट्रिक्स घ्या 2 2 2 2. बीचा मॅट्रिक्स घ्या 2 4 3 5. आता या दोन्ही मॅट्रिक्स दिलेला आहे मल्टिप्लाय, आणि दोन्ही मॅट्रिक्स आहे 2/2 ची. तुम्हाला मी बोलतो आहे दुसरा मॅट्रिक्स जो असतो तो पहिल्या मॅट्रिक्सला करेल मल्टिप्लाय. तर पहिला कॉलम जो असेल, पहिल्या कॉलमचा हा जो पहिला नंबर आहे तो करेल पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय. 2 × 2 4, 2 × 2 4. हा या दोघांना मल्टिप्लाय करतो. नंतर त्याचा खालचा नंबर दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करतो. 2 × 4, 4 × 2 8, 4 2 8. ओके. आता थोडंसं लांब लिहिणार आहे. आता दुसऱ्या कॉलमने यांना मल्टिप्लाय करणार. याच्याने करा पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय 3 × 2 6, 3 × 2 6, 5 × 2 10, 5 × 2 10. पहिला नंबर पहिल्या मॅट्रिक्स पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करतो, त्याचा खालचा नंबर दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करतो. ओके. असं केल्यावरती 4 आणि 8 12 यांची ॲडिशन. इथं पण येईल 12, इथं ॲडिशन येईल 16, इथं पण ॲडिशन येईल 16. ठीक आहे. त्याला म्हणणार आपण 1. ही व्हॅल्यू आली आहे ए बीची. आता येणार मी ए सी. हा दिला ना ए सी, हा तुमचा आहे RHS. मग RHS ए सी आहे. एचं मॅट्रिक्स 2 2 2 आणि 2, आणि सीचा जो मॅट्रिक्स आहे तो आहे 4 2 5 आणि 3. ठीक आहे. मग आता पुन्हा तेच दुसरा मॅट्रिक्स जो आहे तो पहिल्या मॅट्रिक्सला करेल मल्टिप्लाय. पहिल्या कॉलम मधला पहिला जो नंबर आहे 4, या दोघांना मल्टिप्लाय करेल. 4 2 8, 4 2 8. त्याचा खालचा नंबर या दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करेल. 2 2 4, 2 2 4. ओके. नंतर थोडंसं लांब पहिला नंबर पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करेल. 5 2 10, 5 2 10. त्याचा खालचा नंबर दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करेल. 2 3 6, 2 3 6. याची यालाही मल्टिप्लाय केलं, यालाही केलं. आता यांची ॲडिशन येईल 12 12 16 आणि 16.
याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 2. आता ए सी आणि ए बी, ए बीची व्हॅल्यू ही दिली आहे, ए सीची ही आली आहे. दोघी व्हॅल्यू का दिसत आहे? सेम दिसत आहे. मग इथे लिहिणार मी फ्रॉम 1 and 2 LHS equal to RHS. Therefore, AB equal to AC. Hence, true. अशा प्रकारे काय केलं आपण यांना प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. तर असं होतं हे एक्झाम्पल. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल. एक्झाम्पल असं आहे मित्रांनो, if example number 20, A equal to 171 243 6 10 5. Find the value of a square minus 3a plus I, comma I is unit matrix of ऑर्डर 3. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आय जे मॅट्रिक्स आहे ते 3/3 आहे असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर बघा मग जे दिलं असेल ते घेणार मी. ए मॅट्रिक्स दिला आहे 171 243 6 10 5. ओके. विचारलं काय? ए स्क्वेअर मायनस 3a प्लस आय. आता आय ची जर व्हॅल्यू दिली नसेल, आय म्हणजे काय? युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर आय ची व्हॅल्यू घेणार आपण 1 0 0 0 1 0 0 0 1. आयडेंटिटी मॅट्रिक्स 3/3 मध्ये असेल तर ही व्हॅल्यू तुम्ही फिक्स घेणार. आय साठी ही व्हॅल्यू असेल तर 3/3 असेल असं घेणार. 2/2 असेल तर मग फक्त एवढा असतं. ठीक आहे. बघा आता ए स्क्वेअर म्हणजे काय? ए इंटू ए मायनस 3a प्लस आय. विद्यार्थी मित्रांनो, ए इंटू ए म्हणजे काय? एचं जे मॅट्रिक्स आहे त्याला घेणार मी 2दा. पुन्हा लिहिणार मी ए 171 243 6 10 5 मायनस साइन 3 ॲज इट इज. पुन्हा ए दिसतोय 171 243 6 10 5 प्लस आय. आय साठी आहे 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके. सर्वांच्या व्हॅल्यू आपण लिहून घेतल्या, दिलेल्या व्हॅल्यू. ओके. मग आता विद्यार्थी मित्रांनो, 2 3/3च्या मॅट्रिक्स मध्ये जर मल्टिप्लाय जर असेल तर याला आपण मल्टिप्लाय असं करणार. बघा, सकाराम तुकाराम गंगाराम. दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम जो आहे, पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, याला मी सकाराम तुकाराम आणि गंगाराम म्हणतो. सकारामचं काम काय? पहिल्या गल्लीला, पहिली गल्ली म्हणजे काय? पहिल्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम, याला मल्टिप्लाय करायचा. करा मग. 1 × 1 1 1 × 7 7 1 × 1 1. तुकारामचं काम आहे म्हणजे याच्या खालच्या नंबरचं काम आहे दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करणे. 7 × 2 14. दोघांना प्लस आहे म्हणून प्लस आहे. 7 4 जा 28 आणि 7 3 जा 21. ओके. आता गंगाराम याचं काम आहे तिसऱ्या गल्लीला म्हणजे तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करणे.
1 into 6 6, 1 into 10 10, 1 into 5 5. जसं मी या कॉलमने यांना मल्टिप्लाय केलं तसंच या दोघांनी सुद्धा यांना मल्टिप्लाय पण करणार. करा मग. 2चं काम आहे पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करणं. थोडंसं लांब येणार ना मी. 2 into 1 2, 2 7 जा 14, 2 1 जा 2. याचं काम आहे दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करणं. 2 4 जा 8, 2 4 4 जा 16, 4 3 जा 12, 3 6 जा 18, 3 10 जा 30 आणि 3 5 जा 15. ओके. आता पुन्हा याचं काम झालं. आता तिसरा कॉलम याला मल्टिप्लाय करायचं या मॅट्रिक्सला. पहिल्याचं काम काय पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करणं. थोडंसं लांब येणार नाही. 6 1 जा 6, 6 7 जा 42, 6 1 जा 6. याचं काम आहे दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करणं. 10 2 जा 20, 10 4 जा 40, 10 3 जा 30. याचं काम आहे तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करणं. 5 6 जा 30, 5 10 जा 50, 5 5 जा 25. ओके. असं आल्यावरती विद्यार्थी मित्रांनो, ओके, आता मॅट्रिक्सच्या बाहेर जर एखादा नंबर असेल तर तो मध्ये जातो आणि सर्वांना करतो मल्टिप्लाय. मायनस आणि तर जसंच्या तसं ठेवा. फक्त 3 मध्ये जाईल सर्वांना करतो मल्टिप्लाय. 3 1 जा 3, 3 7 जा 21, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 4 जा 12, 3 3 जा 9, 3 6 जा 18, 3 10 जा 30, 3 5 जा 50. ओके. असं केल्यावरती आता इथं काय बाहेर आहे का मल्टिप्लाय करण्यासारखं नाही. याला असंच ठेवून द्यायचं. प्लस साईन देणार मध्ये प्लस साईन आहे म्हणून 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके. विद्यार्थी मित्रांनो, असं केल्यावरती आता पुढच्या स्टेपला काय करेल मी यांची ॲडिशन करेल. 14 आणि 6 20 आणि 1 21, 28 आणि 10 38 आणि मिळवला 7 झाला 45, 21 आणि 21 आणि 5 26 आणि 1 27, 2 आणि 8 आणि 2 10 10 आणि 18 28, 16 आणि 14 30 30 आणि 30 60, 12 आणि 2 14 14 आणि 15 झाले 29, 30 आणि 20 50 आणि 6 56, 40 आणि 40 80 आणि हा 2 82 82 आणि 5 132. ठीक आहे. किंवा मग 50 आणि 40 करा 90 90 आणि 40 132, 25 आणि 30 55 आणि 6 61. ओके. प्लस मायनस आहे. मायनस 3 21 3 ॲज इट इज, 6 12 9 ॲज इट इज, 18 13 15 ॲज इट इज, प्लस 1 0 0 0 1 0 0 0 1. आता विद्यार्थी मित्रांनो, 3 मॅट्रिक्समध्ये मी इकडे दिसणार नाही तिकडे लिहितो मी यासाठी. या 2 मॅट्रिक्समध्ये मायनस आहे आणि ही मॅट्रिक्स त्याला प्लस आहे. मग करा मग हा नीट पाहता. पहिल्या कॉलममधून मायनस करणार पहिला कॉलम, दुसऱ्या कॉलममधून मायनस करणार दुसरा कॉलम, तिसऱ्या कॉलममधून मायनस करणार मी तिसरा कॉलम. ठीक आहे. जे आन्सर येईल त्याच्यामध्ये हे मिळवेल मी. करा मग. 21 मायनस 3 बोलला किती 18. नंतर 45 मधून 21 गेला. हे पहा कसं करायचं. 5 मधून 1 गेला 4 आणि या 4 मधून 2 गेला 2. तुम्ही कॅन्सल मध्ये करू शकता. 27 मधून 3 गेला 24. ओके. आता मधल्यामधून मधला मायनस करा. 28 मायनस 6 22, 60 मायनस 12 गेला 48,
ठीक आहे. 29 मधून 9 गेला 20, 56 मधून 18 गेला, 18 गेला 40, 38, ठीक आहे. 132 मधून 30 गेला 102, 61 मायनस 15, 46. तुम्ही कॅल्क्युलेट करा काय. आता हा तिसरा कॉलम तसाच्या तसा. आता या दोन कॉलम मध्ये काय ऍडिशन आहे. आता यांची करा ऍडिशन. 18 प्लस 1 म्हणजे पहिला कॉलम प्लस पहिला कॉलम. 18 आणि 1 19, 24 प्लस 0 24, 24 प्लस 0 24, 22 प्लस 0 22, 48 प्लस 1 49, 20 प्लस 0 20, 38 प्लस 0 38, 102 प्लस 0 102 आणि 46 प्लस 1 47. हे असेल तुमचा फायनल आन्सर. ओके. हे जर एक्झाम्पल जर विचारलं गेलं तर हे 4 मार्कांसाठी एक्झाम्पल विचारू शकतात. नोव्हेंबर 2013 साठी हा क्वेश्चन विचारला गेला आहे नोव्हेंबरच्या एक्झाममध्ये. ठीक आहे. तर असं होतं हे एक्झाम्पल. समजलं असेल असं मला वाटतं. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल. Example number 21. If A equal to 2 minus 1, 1 3 0 2. दूसरा एग्जाम्पल आहे, सॉरी दूसरा मॅट्रिक्स आहे 1 3 0 3 0 1. तीसरा मॅट्रिक्स दिला आहे 1 3 2 minus 1 आणि फाइंड म्हटलं त्यांनी AB इंटू C. पहिल्या ब्रॅकेटमध्ये दिला त्यांनी AB इंटू ला C. हे एक्झाम्पल विचारले गेले आहे नोव्हेंबर 2015. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आन्सर लिहिताना जे दिलं असेल ते घेणार नाही. तर बघा, तिन्ही मॅट्रिक्स, हे मॅट्रिक्स रेक्टँग्युलर आहे, हे पण रेक्टँग्युलर आहे आणि हे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स का बरं? याच्यात 2 रो आहेत 2 कॉलम आहेत. रेक्टँग्युलर का बरं? याच्यात 3 रो आहेत 2 कॉलम आहेत. 1 2 3 याला म्हणतात रो, 1 आणि 2 कॉलम. ठीक आहे. म्हणजे हे जे आहे ते 3/2 आहे, हे 2/2 मॅट्रिक्स आहे, हे 2/3 आहे. याच्यात रो 1 रो 2 कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3 म्हणजे 3 कॉलम आणि 2 रो आहे. ठीक आहे. मॅट्रिक्स जे दिलं असेल ते घेणार आपण. आपल्याला विचारला काय? AB इंटू C.
आधी ए बी दिला ना, आधी मी ए बी काढेल, जे ब्रॅकेटमध्ये दिलं आहे ते मी आधी काढेल, ए आणि बी. मग एचं मॅट्रिक्स घ्या आणि बी दिला आहे, बीचा मॅट्रिक्स घ्या. दोघांचे मॅट्रिक्स घेतल्यावरती पुन्हा तोच रूल आपला, पहिल्या मॅट्रिक्सला दुसऱ्या मॅट्रिक्स करेल मल्टिप्लाय. ओके, याचं काम काय, सकाराम तुकाराम गंगाराम. सकारामचं काम आहे पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करणं, तुकारामचं काम आहे दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करणं, गंगारामचं काम आहे तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करणं. करा. 1 × 2 2, 1 × -1 -1, 3 × 1 3, 3 3 जा 9, 0 × 0 0 × 0 0, 0 × 0 0 म्हणजे काय, कोणताही नंबर. 0ने कोणत्याही नंबरला जर आपण मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे, 0 देणार आहे. ठीक आहे. आता याचं काम झालं थोडंसं लांब. पुन्हा सकाराम तुकाराम गंगाराम, पहिला कॉलम दुसरा कॉलम तिसरा कॉलम. 3 2 जा 6, 3 1 जा 3 -9, 0 × समथिंग 0, 0 × समथिंग 0. आता याच्याने मल्टिप्लाय करायला 1 × 0 0, 1 × 2 2. ओके मित्रांनो, असं केल्यावरती 2 आणि 3 आणि 2 5, 9 मधून 1 गेला 8. ओके, 6 ॲज इट इज, -3 + 2 -1. डायरेक्ट इट नसेल तर कॅल्सीमध्ये -3 + 2 करा, आन्सर तुम्हाला मिळेल -1. तर ही व्हॅल्यू आली आहे तुमची ए बीची व्हॅल्यू आली आहे. आपल्याला विचारलं आहे ए बी × सी, म्हणजे आता मी ए बी घेणार आणि डॉट म्हणजे काय, इंटू सी घेणार. आता ए बीचं मॅट्रिक्स कोणता आला आहे, हे आला आहे, हे दिलं आहे, याला ना ए बीचं. ए बीचं मॅट्रिक्स येणार मी आणि सीचं मॅट्रिक्स येणार. सीचं मॅट्रिक्स आहे 1 3 2 -1. ओके, आता असं केल्यावरती पुन्हा 2 मॅट्रिक्स आहेत त्यांच्यामध्ये मल्टिप्लाय आहे. पहिला जो नंबर आहे पहिल्या कॉलमचा सकाराम तुकाराम, इथं गंगाराम नाही आहे म्हणजे 2/2 आहे फक्त. याचं काम काय, पहिल्याला मल्टिप्लाय करणार. 1 × 5 5, 1 × 8 8. याचं काम आहे दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करणार. 3 × 6 18, 3 × 1 3 प्लस मायनस म्हणजे मायनस प्लस मायनस. ओके, आता थोडंसं लांब. याचं काम पहिल्याला मल्टिप्लाय करणं, याचं काम दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करणं. 2 × 5 10, 2 × 8 16, -1 × 6 -6, -1 प्लस 1 × 1 1. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, मग याचा आन्सर काय आला बघा, ए बी डॉट सी. 18 आणि 5 23, 8 मधून 3 गेला 5, 10 - 6 4, 16 + 1 17. हे असेल तुमचा फायनल आन्सर. ओके विद्यार्थी मित्रांनो, कसंही एक्झाम्पल येऊ द्या, मी जेवढे एक्झाम्पल शिकवत आहे तेवढेच एक्झाम्पल व्हिडिओ पॉज करून वहीमध्ये लिहून घ्या आणि याच एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा. 100% सर्व एक्झाम्पल वहीमधूनच असतील. समजा एखाद्या वेळेस जर दुसरं एक्झाम्पल आलं तर टाईप सेम असेल, फक्त अंक बदलू शकतात. समजा इथं 0 2 आले तर दुसरे नंबर येऊ शकतात, पॅटर्न बदलणार नाही. पुढचं एक्झाम्पल, एग्जाम्पल नंबर 22. इफ a इक्वल टू 3 2 4 1 -2 0, b इक्वल टू 2 3 0
-1 4 2 फाइंड ए बी. फाइंड ए बी. आता हे जे एक्झाम्पल दिलं आहे, हे एक्झाम्पल दिलं आहे एप्रिल, हे एक्झाम्पल जे आलं आहे, दिलेलं एक्झाम्पल एप्रिल 2015 साठी विचारलं गेलेलं आहे. बघा मग जे पण दिलं असेल ते घेणार मी. -142. ओके. आता मित्रांनो ए बी विचारलं आहे. एचा मॅट्रिक्स घ्या 3 2 4 1 -2 0. बी चा मॅट्रिक्स घ्या 2 3 0 -1 4 2. हे मॅट्रिक्स दिलं आहे 2/3 चं, म्हणजे 2 रो आणि 3 कॉलम. आणि हे जे मॅट्रिक्स दिलं आहे हे दिलं आहे 3/2 चं, म्हणजे याच्यात 3 रो आहे आणि 2 कॉलम आहे. बघा पहिल्याचं काम काय, सकाराम तुकाराम गंगाराम. याचं काम पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करणं, याचं काम दुसऱ्या कॉलमला, याचं काम तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करणं. करा मग. 2 3 जा 6, 2 2 जा 4, 3 4 जा 12, 3 1 जा 3, 0 × 0 0, 0 × 0 0. 0 ला प्लस साईन द्या, मायनस साईन द्या, काही एक फरक पडत नाही. नंतर यांचं काम झालं. आता थोडंसं काम लिहिणार. याचं काम सकाराम तुकाराम गंगाराम. सकारामचं काम काय, पहिला कॉलमला मल्टिप्लाय करणं. -1 × 3 -3, -1 × 2 -2, 4 4 जा 16, 4 1 जा 4, 2 × 2 4, मायनस प्लस मायनस, 2 × 0 0. आता 12 आणि 6 18, 4 आणि 3 7, 16 मधून गेला 4 उरला किती 12, 12 मधून गेला 3 उरला किती 9, आणि 4 मधून 2 गेला उरला किती 2. तर ए बी ची व्हॅल्यू आली तुमची 18 7 9 आणि 2. ठीक आहे. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके. पुढचं एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल असं दिलं आहे. एक्झाम्पल नंबर 23. इफ ए इक्वल टू 2 - 1 4 - 2, show that A square is null matrix. हे एक्झाम्पल विचारलं गेलं आहे नोव्हेंबर 2016 साठी. ओके. विद्यार्थी मित्रांनो, ए दिलेला आहे आणि ए स्क्वेअर यायला पाहिजे नल मॅट्रिक्स. म्हणजे नल मॅट्रिक्स म्हणजे काय, ए इंटू ए करणार मी, त्यांचं जे आन्सर येणार आहे ते सर्व शून्य यायला पाहिजे. मॅट्रिक्समध्ये सर्व एलिमेंट पाहिजे शून्य. जे दिलं असेल ते घेणार मी. आता ए स्क्वेअर आहे ना, ए स्क्वेअरचा अर्थ काय असतो, ए इंटू ए. मग एचं मॅट्रिक्स पुन्हा एचं मॅट्रिक्स. ओके. आता दोन्ही 2/2 चे, 2 रो 2 कॉलम. याची निघाला म्हणजे काय करा, 2 2 जा 4, 2 1 जा 2, प्लस मायनस मायनस. आता याची निघाला म्हणजे काय करा, दुसऱ्या कॉलमला याच्याने -1 × 4 -4, मायनस मायनस प्लस 2. मल्टिप्लाय जर असेल दोघांचा मल्टिप्लाय 2 × 1 2, हे मायनस मायनस मल्टिप्लाय होतो प्लस. याच्याने पहिलेला 4 2 जा 8, 4 1 जा 4, प्लस मायनस मायनस. याच्याने याला मल्टिप्लाय -8 मायनस मायनस प्लस. ओके. 4 - 4 0, 2 - 2 0, 8 - 8 0, 4 - 4 0. आला म्हणजे ए स्क्वेअर काय आला तुमचा 0, आणि हे काय तुमचं नल मॅट्रिक्स आहे. विद्यार्थी मित्रांनो,
जेव्हा एखाद्या मॅट्रिक्समध्ये सर्व एलिमेंट 0 असतील त्याला म्हणतो आपण नल मॅट्रिक्स किंवा 0 मॅट्रिक्स. ओके, अशा प्रकारे हे एक्झाम्पल होतं. शेवटचं एक्झाम्पल या टाईप मधला, नंतर आपला टाईप बदलेल. मी तुम्हाला 2 एक्झाम्पल घरी देईन, म्हणजे होमवर्क करण्यासाठी देणार. बघा, if a equal to -1 to -1, -1 to 1, 2 1 -1, 2 0 1, find a square -3r. एप्रिल 2009. विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमामध्ये सर्व एक्झाम्पल जे येतात ते सर्व एक्झाम्पल आधी कधीतरी आलेले असतात. ठीक आहे, सर्व रिपिटेशन होते याच्यामध्ये. बघा, जे पण दिलं असेल ते घेणार आपण. विचारलं आहे ए स्क्वेअर -3r. आता आय पण दिलं ना, आयची व्हॅल्यू घेणार मी 1 0 0 0 1 0 0 0 1. आयला म्हणतो आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा काय म्हणतो त्याला आपण युनिट मॅट्रिक्स. आणि 3/3 जर हे असेल तर हे पण घेणार आपण 3/3. आता ए स्क्वेअर म्हणजे काय मित्रांनो, a × a -3r. लिहा मग, -1 2 1 2 1 -1 2 0 1. पुन्हा ए मॅट्रिक्स लिहिणार मी 1 2 1 -1 2 1 2 1 -1 2 0 1. -3 -3 I 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके, 2 मॅट्रिक्स मध्ये मल्टिप्लाय करा. मग सका तुका गंगा. सकारामचं काम पहिली गली, तुकारामचं दुसरी गली, गंगारामचं तिसरी गली. काय करायचं काम आहे त्यांचं, मल्टिप्लाय करायचं. करा मग. -1 × -1 +1 प्लस मायनस मायनस 1 × 2 2 प्लस मायनस मायनस 1 × 1 1. त्याचा खालचा नंबर दुसऱ्या गलीला मल्टिप्लाय करेल. 2 2 4. दोघांना प्लस साईन, काही साईन नसेल तर प्लस साईन असतं म्हणजे प्लस देणार. 2 1 2 -2. 1 -1 प्लस असेल, मल्टिप्लाय असेल तर मल्टिप्लाय करा आणि प्लस मायनस मायनस करा. 1 × 2 2 1 × 0 0 1 × 1 1. ठीक आहे. आता दुसरा याच्याने मल्टिप्लाय करा. पुन्हा याचं काम पहिला, याचं काम दुसऱ्याला मल्टिप्लाय करणं, याचं काम तिसऱ्याला. 2 1 -2 4 2. दुसऱ्याला मल्टिप्लाय करा. 2 1 -1. 2 ने मल्टिप्लाय 2 1 -1. याच्याने याला -2 0 -1. याच्याने याला -2 4. याच्याने याला 0 ने कोणालाही मल्टिप्लाय केलं तर उत्तर 0 देणार आहे. याच्याने याला 2 0 1. 1 ने कोणालाही मल्टिप्लाय केलं तर तेच येतात. ओके, 3 गेलामध्ये सर्वांना करेल मल्टिप्लाय. 3 0 0 0 3 0 0 0 3. 0 ने यांना मल्टिप्लाय 0 देईल आणि यांना मल्टिप्लाय केलं तर 3 येईल. ओके, आता बघा 4 2 6 1 7. 2 -2 0 प्लस मायनस गेला +1 -1 0. हा -2 तसाच्या तसा. नंतर प्लस मायनस गेला, हा -2. 4 आणि 1 5. 2 -1 1 1 -1 0 प्लस मायनस 0. हा 4 3 3 0 0 0 3 0 0 0 3. ओके,
आता बघ, आता यांच्यामध्ये मायनस आहे ना, दोन मॅट्रिक्समध्ये काय मायनस, पहिल्या कॉलममधून पहिल्या कॉलम करा मायनस, म्हणजे 7 - 3 4, 0 - 0 0, -2 - 0 -2, -2 - 0 -2, 5 - 3 2, 0 - 0 0, 0 - 0 0, 4 - 0 4, 3 - 3 0. हे होगा आपका फायनल आन्सर. ठीक आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल होतं आणि हा टाईप इथं संपलेला आहे असं मी डिक्लेअर करतो. पुढच्या लेक्चरला मी पुढचा टाईप घेईन जो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यातलं एक एक्झाम्पल फिक्स असेल. ठीक आहे. तर आता तुम्हाला मी 2 एक्झाम्पल गिफ्ट देतो आहे. HW साठी हे एक्झाम्पल याच्यासारखं होतं सेम, फक्त इथं 3 होता, इथं 2 होता आणि हे मॅट्रिक्स वेगळं होतं. याचा आन्सर लिहिलं तर मी फायनल आन्सर. याचा पण आन्सर लिहून देतो. याचा आन्सर आहे 44 78 65 109. इसका आन्सर. ठीक आहे. हे 2 एक्झाम्पल तुम्ही करा आणि बाकी मी जेवढे एक्झाम्पल घेतोय तेवढे संपूर्ण एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस करा. पाटी पेन्सिलवरती प्रॅक्टिस करायची असते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. जे पण मी एक्झाम्पल घेईल ते एक्झाम्पल तुम्हाला जमलेच पाहिजे. समजणं असेल तर तुम्ही 2दा-3दा व्हिडिओ बघा, तुमच्या मित्रांना बी सांगा, परंतु तुम्हाला हे जमलं पाहिजे. ओके. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.